ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये दिवाळीच्या दिवशी सायलीच्या घरी आलेल्या मधुभाऊनी एकाच सायलीच्या 20 वर्षापूर्वीच्या गोष्टीचा गौप्यस्फोट करताच आता पूर्ण आजीसमोर मोठ्या सत्याचा धमाका उडताना आपण बघणार आहोत. आणि आता ज्या वेळेस अर्जुन हा मधुभाऊला जेलमधून सोडून सुभेदारांच्या घरी आणणार असतो, त्यावेळेस मधुभाऊंनी विचार केलेला असतो की आपण पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या म्हणजे सायलीच्या घरी चाललोय, तेव्हा मोकळ्या हाताने कसं परत जायचंय. आणि ज्या वेळेस 20 वर्षापूर्वी आपल्याला लहानपणीची सायली मिळाली होती आणि तिच्याकडची एक तिची आवडती वस्तू मिळाली होती, तीच वस्तू आपण सायलीला पुन्हा भेट म्हणून देऊ असा आता मधुभाऊंनी विचार केलेला असतो. कारण आता आपल्याकडे सायलीला देण्यासाठी पैसेही नाहीत आणि महागडी वस्तू घेण्यासाठी आपल्याकडे वेळही नाही. असा विचार करून आता सायलीची सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे 20 वर्षापूर्वी ज्या अर्जुनच्या लहानपणीच्या गोष्टीसाठी तन्वी रडत होती, तीच वस्तू आता मधुभाऊ हे सायलीला देणार असते. आणि मधुभाऊ जेव्हा ते गिफ्ट म्हणून वस्तू सायलीला देत असतात, त्याच वेळेस ती गोष्ट पूर्णाजीच्या समोर येऊन लगेचच पूर्णाजीचे डोळे किलकिले होत पूर्णाजी घाईघाईने मधुभाऊ समोर येते आणि बारकाईने ते वस्तू बघताच मधुभाऊला त्या वस्तूविषयीची सर्व हकीकत विचारते. आणि जेव्हा मधुभाऊ त्या वस्तूचा गौप्यस्फोट करतात, तेव्हा मधुभाऊच्या वाक्याच्या त्या गौप्यस्फोटाने सायली हीच तन्वी असल्याच्या मोठ्या सत्याचा उलगडा आता पूर्णाजी समोर होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. ती वस्तू बघितल्यावरती एका सेकंदात पूर्णाजीला सायली हीच तन्वी असल्याच्या खऱ्या सत्याचा सेकंदात उलगडा होऊन मोठ्या सत्याचा धमाका आता सुभेदारांच्या घरी उडताना आपण बघणार आहोत. ती वस्तू बघता सेकंदातच प्रियाच्या खोट्या रूपाचा पर्दाफाश होऊन आता लगेचच प्रियाला आता पूर्ण आजीच्या खूप मोठ्या संकटाला सामोरे जाऊन प्रियाचा पर्दाफाश होऊन आता प्रियाला सुभेदाराच्या घर पूर्ण आजी कायमचे बंद करताना आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता पाडव्याच्या दिवशी अर्जुनने सायलीला तिचे सर्वात आवडत्या व्यक्तीची भेट घडवून एक सर्वात मोठे गिफ्ट दिलेले असते. पाडव्याच्या दिवशी मधुभाऊ आणि आश्रमातील मुलांना सायलीबरोबर ती भेट घडवून दिवसभर सायलीबरोबर राहण्याची मोठी संधी मिळालेली असते. आणि जेव्हा सायली ही आश्रमातील मुलांसोबत म्हणजे सोम्यासोबत मधुभाऊला तिथे आल्याचे बघते, त्यावेळेस सायलीचा आनंद खऱ्या अर्थाने गगनात मावेनासा झालेला असतो. आणि पळतच येऊन मधुभाऊला मिठी मारत मधुभाऊचे स्वागत करून सायलीने हे मधुभाऊला सुभेदारांच्या मोठ्या घरात आणलेले असते. तेव्हा सायलीचे ते सासरचे आलिशान घर बघून मधुभाऊ खूप खुश झालेले असतात. इकडे तिकडे बघत सायलीला मिठीत घेत मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात. तर सायली ही मधुभाऊंना सर्व रूम्स कोण कुणाचे आहेत आणि किचन, देवीचे मंदिर सर्व काही दाखवते. मधुभाऊला खूप आनंद झालेला असतो. खरंच आपल्या मुलीचे सासर म्हणजे लक्ष्मीने भरलेले आहे आणि नवरा सुद्धा अगदी राजकुमारासारखा मिळाल्याचे आता मधुभाऊंना खात्री होते. आणि आता मधुभाऊ खूप खुश असतात. सायली तर आनंदाने नाचत गाजत वेडी झालेली असते आणि मधुभाऊला काय दाखवून काय नाही असे आता सायलीला झालेले असते. तेव्हा सायलीचे आणि मधुभाऊचे ते प्रेम बघून आता सर्वांनी तोंडात बोट घातलेले असते. पूर्णाजीला तर मोठा अचंबा वाटलेला असतो. सायली म्हणते की माझ्या अर्जुन सरांनी तुम्हाला जेलमधून मला माझ्या भेटीसाठी इथे घेऊन आले, पण तुम्हाला माहीत नाही अर्जुन सर लवकरच तुम्हाला त्या जेलमधून सोडून आश्रमात परत आणतील, हा मी तुम्हाला शब्द देते. आणि तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची काळजीसुद्धा अर्जुन सर घेता येतेच. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका असा आता विश्वास सायलीने मधुभाऊंना दिलेला असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगं मुली, तुझं सासर हे सोन्याचं निघालं, नवरा हा राजपुत्रासारखा निघाला, सर्व माणसे इथली मला प्रेमळ दिसतात, तुझं सर्व आयुष्य अगदी सुखात आनंदात आणि सौभाग्यात जाईल, सुख समृद्धीने भरलेले हे या घरात लक्ष्मी म्हणून तू आलीस, तेव्हा आता माझी सर्व इच्छा पूर्ण झाली, मला आता काही लागत नाही साऊ. सायली म्हणते की मधुभाऊ असं म्हणू नका, आयुष्यभर मला तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही मला माझ्या समोर हवे आहेत, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. सायलीचे मधुभाऊवरती ते प्रेम बघून आता अर्जुन, प्रताप, कल्पना आणि पूर्णाजी हे अवाक झालेले असतात.
त्यात पुढे येत अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका. आजपर्यंत सायलीने तुमच्यासाठी जे काही केलं ना ते कोणीच करू शकत नाही. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की तसं म्हणू नका, कारण माझ्या मधुभाऊला सोडवण्यासाठी तुम्ही जीवाचे रान केले. देवता बनून आज पाडव्याच्या दिवशी माझी आणि मधुभाऊची तुम्ही भेट घडवली, आणि तुम्ही जर नसते तर मधुभाऊंना मी कदाचित भेटू शकले नसते. तेव्हा पुन्हा एकदा सायली आता अर्जुनचे आभार मानते. तर हात धरत अर्जुन म्हणतो की सायली माझे आभार मानू नका, मी फक्त माझे कर्तव्य करतोय. तेव्हा आता मधुभाऊ आणि सर्वजण खुश झालेले असतात. अर्जुन म्हणतो की सायली मी तुमच्याशी खोटं बोललो, मी तुम्हाला नाटक करून फसवलं, तेव्हा मला माफ करा. कारण मला तुम्हाला आश्रमात जाऊ द्यायचे नव्हते आणि आश्रमातील मुले आणि मधुभाऊंना तुमच्याकडेच या घरी आणायचे होते, म्हणून मला ते नाटक करावं लागलं. तेव्हा सायली म्हणते की काही नाही सर, तुम्ही जे काही केलं ते सर्व माझ्यासाठी केलं आणि माझ्या प्रेमासाठी केलं. तेव्हा ते ऐकून अर्जुन हा सायलीकडे बघतच राहतो. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊवर माझं खरंच खूप प्रेम आहे आणि माझ्या मधुभाऊला तुम्ही मला भेटवलं, आणि या गोष्टीची सर कशानेही पूर्ण होणार नाही. असे म्हणत आता सायली पुन्हा अर्जुनचे आभार मानते. अर्जुन सायलीचे ते बोलणे ऐकून आता मधुभाऊंना सुद्धा धन्य झालेले असते. मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, खरंच मी आज धन्य झालो. तुझे सासर खरंच खूप मायेने आणि प्रेमाने भरलेले आहे. इथले माणसाच्या मनात जिव्हाळा, प्रेम, आपुलकी सर्व काही मला बघावयास मिळाले, आणि तू मला एवढे सुंदर गिफ्ट दिलेस, तर मी सुद्धा तुला काहीतरी गिफ्ट द्यायला आलोय. तेव्हा सर्वजण आता मधुभाऊकडे बघू लागतात. मधुभाऊ म्हणतात की सायली, मी तुला भेटणार होतो तेव्हा पहिल्यांदा तुझ्या सासरी आलो, म्हणून तुला काय द्यावे याचा मी विचार करत होतो, पण माझ्याकडे ना पैसे होते ना अडके. तेव्हा मी तुला काय द्यावे आणि जे काही ते मौल्यवान पाहिजे असा विचार करतानाच ज्या वेळेस 20 वर्षापूर्वी मंदिराच्या पायरीवरती तू मला सापडली होती, त्याच वेळेस तुझ्याबरोबर अशी एक वस्तू होती की जी मला त्यावेळेस मिळाली होती, आणि तीच वस्तू मी आज तुला देण्यासाठी तुझ्याकडे घेऊन आलो आहे. असे म्हणत लगेचच मधुभाऊ त्यांच्या शर्टच्या खिशात हात घालतात आणि खिशातून 20 वर्षापूर्वीची एक लॉकेट आता मधुभाऊ हे बाहेर काढतात, आणि ते लॉकेट बघून आता सर्वजण अचंबित होतात. इकडे डोळे मोठे करून पूर्णाजी सुद्धा ते लॉकेट बघू लागते, आणि लगेच ते लॉकेट बघताच 20 वर्षापूर्वी अर्जुनच्या गळ्यातील ते लॉकेट मागण्यासाठी आता तन्वी रडत होती, म्हणून पूर्णाजीने तिची समजूत घालून तेच लॉकेट आता पूर्णाजीने तन्वीच्या गळ्यात घातले होते. आणि त्यावेळेस रविराज आणि कल्पना त्यांच्या गाडीतून जात असताना तेच लॉकेट आता तन्वीच्या गळ्यात होते, आणि त्याच वेळेस त्यांचा अपघात झाला, आणि तेच लॉकेट आता सायलीच्या गळ्यात, तसेच सायली ही मंदिरात घेऊन आलेली होती आणि ते मधुभाऊंना मिळाले होते. आणि तेच लॉकेट घेऊन आता लगेचच मधुभाऊ आलेले असतात आणि ते सायलीला देऊ लागतात. तेव्हा आता मधुभाऊंचा त्या गौप्यस्फोटाने सेकंदातच पूर्ण आजीसमोर 20 वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिमा हे लहान तन्वीला घेऊन आले होते, त्यावेळची सर्व घटना काय संगीत आठवलेली असते, आणि मधुभाऊंचे ते शब्द ऐकताच आता पूर्ण आजीची पूर्ण खात्री झालेली असते की म्हणजे ही सायली दुसरी तिसरी कोणी नसून तन्वीच आहे, आणि पूर्ण आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात. तर आता सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा पूर्णाजीसमोर मोठा गौप्यस्फोट होताच प्रियाचा आता पर्दाफाश होताना आपण बघणार आहोत, आणि आता पूर्णाजी खोट्या प्रियाचा पर्दाफाश करून तिच्यासाठी सुभेदारी घर कसे कायमचे बंद करते हे बघण्यासाठी, आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.